आमचं नाटक काढलंय का? Hello to my wonderful people, welcome back to my yet another vlog. बघा मी पूर्ण रेडी झाल्यावरती तुमच्याशी डायरेक्टली कनेक्ट करते. आळशी तर आहेच मी, पण लेट लतीफ पण आहे आणि त्यामुळेच हे सगळा गोंधळ होत राहतो. पण मीच नाही, सगळेच ॲज युजल थोडेसे लेट झालेले आहेत. मी डायरेक्ट आता तयारी करूनच तुमच्याशी कनेक्ट झाले, बिकॉज माझ्याकडे वेळ अजिबात नव्हता. उशिरावर उशीर म्हणजे म्हणतात ना, सगळे एकत्रच कामं निघतात. सो आय एम लुकिंग लाईक दिस काइंड ऑफ. पूर्ण अटायर मी दाखवते खाली गेल्यानंतर ना. आता खूप लेट झालेले, 3चा कार्यक्रम होता, 4 वाजून गेलेले. ओ माय गॉड, 4:30 मला जावं लागेल, पडावं लागेल समहाव. चला 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 चला. पूजा लाजायला लागली पूजा. तुला पोरगा शोधूया. ही व्यक्ती बघा जरा, एवढी एक पोरगी हिला कोण बोलणार आहे का? तुझ्यासाठी आणलं, पण तुला नाही घेऊन जाणार खाली त्या टॅप सोबत. कळलं का? इथंच बसायचं तुला आता. ही आमची तयारी कशाबद्दल? एक मंगळागौर. कशाला? म्हणजे हे कळशीचा आपण फ्रॉक घेतलाय ना, म्हणून. यापूर्वीच आले ना, आपलं प्रॅक्टिस केलेले ना. मला काल हे करायचं होतं, पण काय करू, ब्लॉग करायचं होतं, पण नाही, राहून गेलं माझं कालचं. आपली तयारी जेवढी लेट आहे कसं करणार? चला 1 मिनिट थांबा, माझ्यासाठी थांबवा फक्त लिफ्ट. हा दोन्ही, हा बस. कार्यक्रम चालू झाला आहे. त्यामुळे तिला काय वाटत नाहीये. आता आमचा परफॉर्मन्स आहे नेक्स्ट, आणि मी जरा थोडीशी डगमग चालली आहे.
बाकीच्यांचं माहिती शांत घालून बसले. काय खायचं हो तुम्हाला? अहो का आपल्या हक्काचं आहे, भांडून घ्यायचं तिथे. आमचं काय नाव घ्या. हा चला इथं घ्या आता नाव आपल्या ग्रुप मध्ये. हा चला नाव घ्या, माझ्या व्हिडिओ मध्ये नाही आले. अगं बाई किशोररावांचं नाव येते, तुमच्या सर्वांचा मान राखून. पाटलीन बाई आता मी घेते. आता हा स्वॅग स्वॅग स्वॅग. ओके ओके नको आता ते रुबाबात गेले ना तुझ्यासारखा जण गाडीवर चालवताना. हा चला. अजून एक सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी, हरीशरावांचे नाव घेते मंगळागौरीच्या घरी. अरे वा 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 सुंदर सुंदर. हा घ्या आता तुम्ही, तुमची वेळ आहे. चला घ्या नाव. चष्मा घे नाव चुपचाप. तिथं उड्या मारून मारून घेतलं सगळं बस. अच्छा मंगळागौरीच्या पूजेचे विकासरावांची बी बावरी. अगं बाई विकासरावांची बावरी आहे. आज कळलं आम्हाला. हे पल्लवी चल या. हा बोला. जन्म दिला मातेने, पालन केले पितेने, मंगळागौरीच्या दिवशी चंद्रकांतरावांचे नाव घेते पत्नी या नाते. सुंदर. खूपच पतिव्रता नाव होतं हे. की नाही? अगं बाई ह्यांचं राहिलंय ना अजून. अगं बाई बाई सुंदर सुंदर खूपच सुंदर. चला ए चल पल्लू नाव घे नाव घे. गुगलवरून शोधून सांगणार. अगं बाई गुगल उखाणे गुगल उखाणे. येत नाही का? सासरे आहे छान, सासू आहे हौशी. त्या श्रावणाचं नाव घेते मंगळागौरी. घे ना. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलने गए रे बाबा. सासरा आहे छान, सासू आहे हौशी. लवणे श्रावणाचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. अरे वा सुंदर खूपच सुंदर. मटणाचा रस्सा केला वाटून घटून, मटणाचा रस्सा केला वाटून घटून, भोसले गेले रुसून मी एकटीने खाल्ला चाटून पुसून. रील बनवू. रील बनवा ग. मी एवढं घातले ते त्याच्यासाठीच ग. असं नका करू ग. हे पचका झालेलं सांगतात. आपला पचका आपणच असायचं, कळलं का? डान्स मध्ये जे झालं ना आपल्याकडनं ते सांगतात ते. पण लास्टला झालं, एंड चांगलं झालं ना ग. एंडला मस्त आपण सगळे एकदम छान वरती बेफिक्रीने नाचले एकदम. असं वाटायला ना माझ्यासोबत एवढा प्रॅक्टिस केला आणि तिला घेतला कोणाला तरी. अशी असं करते मी. कोणासोबत पण करत चांगलं. आता जस्ट घरी आले, खूप दमायला झाले. इतका गोंधळ बाबा बाबा बाबा. आमचं किमान डान्स परफॉर्मन्स तरी झाला, ते मेन होतं बाबा. माझं तिथं काय काय सुटतं राहिले काय सांगू बाबा. माझी नतनी पडली, माझा काष्टा ढिल्ला व्हायला लागला. मला आता काय करू मी मध्येच थोडंसं. अगं मी थोडं साईडलाच बांधलेलं ना, तर काष्टामध्येच ढिल्ला व्हायला लागला माझा. म्हणलं आता काय खरं नाही, पचका नको व्हायला म्हणलं एवढ्या बायकांमध्ये. तर बसले बाबा, आता खूप दमायला होतं एवढं. आणि आता रील पण 2-3 काढून लिस्ट इंटरेस्टेड आहे. माझे मेंबर तर लिस्ट इंटरेस्टेड होते. 2 पोरी होत्या छान मस्त, त्यांनी हे केलं, रील वगैरे काढले. आता त्यांच्यासोबतच हे करून आले. गॉड. तर मम्मी राईस एन्जॉय करते तिचा. चांगलं आहे का ग? छान आहे ना, मस्त नियोजन झालं. चला काय नाही तर हॅपी एंडिंग. आता बघू रात्रीचं तर मस्त आहे आमचं छान 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 बेत. एक खूप मोठा गोंधळ झाला, तो मी डिस्क्लोज नाही करणार कॅमेरावर. कारण मला वाटते खूप म्हणजे म्हणतात ना लोक क्रिटिसाइज करतील की अशी कशी तू, म्हणून जाऊ दे, नसलेलं परवडलं. जर तुम्ही कमेंटमध्ये विचारलं तर मी नक्की सांगेन तुम्हाला, पण अदरवाईज मला नाही वाटत की शेअर करावं. सो तर आता मी थोडीशी रेडी होऊन बसले. रेडी म्हणजे मी काढलंच नाही अजून काही, म्हणजे म्हणतात ना मी रिमूव्ह नाही केली आहे साडी अजून, म्हणजे म्हणतात ना काढली नाही आहे साडी अजून, तशीच बसलेली आहे मी. वाट बघत अभिजितची की विल बी टेक माय 1 to 2 at least फोटो, अ नाईस फोटो, बिकॉज आय गॉट रेडी सो फार नाव. आणि मला नाही वाटत की मी एवढ्या सहजच, म्हणजे म्हणतात ना हे रेअर असे मुवमेंट, हे रेअर असे फंक्शन्स होतात. आणि मी अशी ही खूप म्हणजे तेवढा एन्थुझियाझम नाही की हां चला पार्टिसिपेट केलं. म्हणजे ब्लॉगिंगसाठी थोडंफार वाटतं कधी कधी, अदरवाईज आय एम द व्हेरी बोर पर्सन, आय एम द व्हेरी लीस्ट इंटरेस्टेड पर्सन एव्हर.
तर त्यामुळे मी आता वाट बघते त्याची. तो थोडेफार माझे फोटो वगैरे घेईन अँड दॅन आय विल बी टेक इट ऑफ, म्हणजे मग नंतर काढेन मी. आणि बघू काय करता येईल अजून. आता तर खूप एक्झॉस्टिक झाले, ॲक्च्युली खूप एक्झॉस्टिक झाले मी. मला वाटलं हा एक्सटेंड होईल अराउंड 8-9 म्हणजे म्हणतात 8-9पर्यंत होईल, पण खूप लवकर त्यांनी हे घेतलं, डान्सेस घेतले. डान्स पण बऱ्यापैकी छान झाला आमचा, छान बसला. आणि सेकंड म्हणजे एक पचका झाला म्हणजे नथनीमध्येच पडली. आणि असं नथनीमध्येच पडल्यामुळे थोडं डिस्ट्रॅक्शन येतं, तर मी थोडी गोंधळली, मला हरकत नाही आहे. आणि आता मी अजून पण प्रयत्न करते काय अजून करता येईल का म्हणून, कारण इतकं सुंदर साडी, कलर इतका सुंदर ह्या साडीचा. कोणाला वाटेल तर घ्या, खरंच म्हणजे म्हणतात ना एका दिवसासाठी वर्थ इट आहे. म्हणजे थोडं कधी असं वाटतं 700 म्हणजे थोडंसं जास्ती पे आहे का, म्हणजे एका साडीसाठी 700 पे करायचे आहेत का, वर्थ इट आहेत का. पण नाही, खरंच वर्थ इट होतं. कारण तुम्ही साडी फक्त तुम्ही वेअर केली ना, मग थोडेसे ऑर्नामेंट्स अँड इट्स गुड टू गो. असं इतकं सुंदर म्हणजे त्या साडीचं लुक येतं. आणि आय थिंक द नऊवारी इज द मोस्ट इज द मोस्ट ब्युटिफुल अटायर आय थिंक. आणि त्यामुळं खूप सुंदर म्हणजे म्हणतात ना एक वेगळंच फिलिंग येतं. कितीही म्हणजे म्हणतात ना बाई, किती तुम्ही बघितलंच असेल किती बायका अशा होत्या ना ज्या म्हणजे म्हणतात ना वरिष्ठ बायका सिनियर सिटिझन्समध्ये पण इतक्या उत्साहाने आणि तितक्याच भारी एनर्जीने त्या लोकांनी पार्टिसिपेट केलेलं. आणि तो काष्टी घालून आलेल्या, नाही लाईक असं नाही की नाही आम्ही नॉर्मलच घालू, आम्हाला नाही जमणार किंवा कशाला. एक दिवस भेटतोय तर धमाल एकदम म्हणजे म्हणतात ना बेफिकर होऊन बायकांनी मज्जा मस्ती केली. दॅट वॉज अमेझिंग टू सी समथिंग. आणि फर्स्ट टाईम मी पार्टिसिपेट केले मंगळागौरीमध्ये. माझ्यासाठी ही खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. तो मी म्हणजे म्हणतात ना 4 ओळी मी त्याच्याबद्दल बोले अँड आय वॉज व्हेरी फिलिंग ग्लॅड की मी डिक्लाईन करत होते. आय वॉज थिंकिंग की नको प्लीज. त्या मुवमेंटमध्ये त्या म्हणजे म्हणतात ना त्या गोंधळामध्ये ना सुधरत काहीच नाही. पण सपोज जर त्या गोष्टी जेव्हा अकॉर्डिंगली तुमच्या घडतात, तुमच्या मनानुसार त्या घडल्या जातात ना, तर इट्स रिअली फील कंटेंट. असं वाटतं की अरे झालं ॲटलिस्ट एक कसं झालं, पण झालं होणं महत्त्वाचं. त्या मुमेंटला होणं पण तितकंच महत्त्वाचं राहतं. नो मॅटर तुम्ही किती प्लॅनिंग करताय, किती त्याची म्हणतात ना प्रिपरेशन करताय, एक्झिक्यूट होणं महत्त्वाचं राहतं कधी तर. आणि ते झालं, दॅट मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी. आणि आय एम हॅपी टुडे, ॲटलिस्ट आय हॅव डन समथिंग. हा थोडा लेट घेतलं ब्लॉगिंग करायला. मी माझी रेडी होताना नाही दाखवलं, काय दाखवणार होते असं वाटलं. म्हणलं मी फटाफट रेडी वेळा. मला बेबीलाही म्हणजे म्हणतात ना जास्ती डिस्प्ले नाही ठेवायचा त्याच्या, म्हणजे त्यालाही जास्ती शो नाही करायचं ब्लॉग्समध्ये. ॲज मच ॲज म्हणजे म्हणतात ना जेवढं कमी करता येईल तेवढंच मी त्याला हे दाखवणार आहे. खूप म्हणजे म्हणतात ना गरजेचं असल्यावरती दाखवणार आहे, अदरवाईज नाही. आणि आता ते मला व्हिडिओ कोणी पाठवले तर मला समजून नक्की झालाय कसा. आम्ही तर जाम म्हणजे म्हणतात ना माती खाल्लेली आहे. हो, अरे माझी साडी ढिल्ली झाली, माझी नथ पडली. नाही तरी केलं आम्ही लोकांनी केलं, पण तेच की असं होतं असतं ना, तेच तसं. ए बाबा पडशील. याला रिस्क घ्यायचं वाटतं, पडायचं वाटतं, धाप करणं. काल मी पडले, आज तू कर. मी डायरेक्ट वरती गेला. हलका फुलं माझं वजनच काय 20-30 किलो असेल. प्रेग्नेन्सी नंतर ना मला सगळे लोक म्हणजे म्हणतात ना असे क्रिटिसाइज करतात ना वेटवर ना, काही खरं नाही बाबा. एवढं सॅक्रिफाईस करायचं लेकरा पोरांसाठी, आणि बघा कसं बोलतात ते लोक. गेले कामातून. हो, कामातून गेले. अरे ही मम्मी ही खुर्ची का नाही दिलीस त्यांना? आला होता आहे ना. अरे तरी अवघे 50 रुपये दिले. तिला सांगितलं का? तिला सांगते मी आता. तू एक काम कर, तू बोलून घे आणि तिला ते गॅसचं पण सांगण्याचं ज्यादा नाही दे रे. वो आप लोग देख वाटून. आम्ही जेव्हा मगाशी बाहेर हॉलच्या बाहेर उभे होतो ना, मस्त थंड वातावरण होतं बाहेर, जाम दमलेलो. सगळ्यांचं चाललेलं चला एक वडापाव खाऊया भारी, सगळे ग्रुपने जाऊन. पण कोण स्टेप आउट झालं. ह्याच्या त्याच्या तोंडाकडे बघत बसले सगळे आणि विचार केला की राहू दे आता, कोण जाणार कसं करणार. कारण ह्याच्या मागं पळा त्याच्या मागं पळा काही सुचतच नव्हतं. असं वाटलं की अरे आपल्याला रील पण बनवायचे, सगळंच करायचं. आणि माझा तर फोन डेड होता पूर्ण. 1% ह्याच्यावरती मी रील काढली, 1% मी रील काढली अक्षरशः. सकाळचं खूप भूक लागली. नुसतं थोडासा फोडणीचा भात खाऊन गेलेले.
आणि मग आल्यावरती राईस खाल्ला. मला त्याला बोललं बाबा काहीतरी घेऊन येऊ, भरपूर भूक लागली. 100 रुपये तुला कळशी वाण म्हणून भेटणार आहे व्हय? मग नाचायला गेली मग तिथे बाजूवाल्याची कळशी घेऊन गेलेले बाबा. काय माणसं आहेत खरंच. बिर्याणी भेटली. बिर्याणी काय माहिती? बिर्याणी खाली, चिकन बिर्याणी. नाही व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी खाल्ली. व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी काय 1 प्लेट आणली त्यात म्हणजे काय एक असं पाव. घेतले 100 रुपये. म्हणजे ते 100 रुपये. बरं आहे ना, 100 बिर्याणी तर खाल्ली. हा. एवढं मग आता ते त्याच्यामध्ये भरपूर सारे हे येतात ना, फुलं आले, काय आलं, भरपूर सारं सजवलं होतं प्रॉपर एक. ह्याचे 700 रुपये माझे. 700 रुपयाचे. हा काष्ट माझा 700 रुपयाचा आहे आता. आणि ते पण पल्लवीने अर्धे पैसे दिले त्याचे. आय डिडंट पे एनिथिंग ओव्हर ऑफ दॅट. आता ती उद्या फक्त ती रिटर्न करेन तर तिला तिचं ते बॅलन्स अमाऊंट भेटणार. एक ते हे असतं डिपॉझिट रक्कम असते ना, ती हिने पल्लवीनेच पे केली. ती डिडंट गिव्ह मी तिला भेटेल वापस द्या. तिला भेटेल वापस द्या ती सगळी. अगं भेटेन पण मग आता कुठला कुठं द्यायला पाहिजे ना का असं ना. पण केलं ना तिने तेवढं. ते आपण ग्रेटफुल राहायला पाहिजे ना त्यांच्यासाठी. जबरदस्त झोप आली. जबरदस्त झोप आली आता. एवढं धिंगाणा घालून झाल्यावरती आता मला झोपायचंय. आणि हा पोरगा आता जागरण करणार. सो मस्त आता आम्ही पुलाव राईस खाल्ला आणि आता झोपण्याच्या तयारीत. माझ्यात नाही ताकद. विचार तर खूप केलेला, हे करल ते करल ते करल ते करल, आहे की नाही, पण काहीच शक्य नाही झालं. मी स्वतः गेले तिकडं 4:30ला आणि तोपर्यंत ऑलमोस्ट दीप प्रज्वलन झालेलं. पूजा तर ऑलमोस्ट झालेली, पण दीप प्रज्वलन हीच म्हणजे ती फर्स्ट स्टेप असते दीप प्रज्वलन. मग तिथून पुढं कार्यक्रमाला सुरुवात होते. तर ऑब्व्हियसली बाकीचे मेंबर 2 का 3 मेंबर होते ते करत होते, ते होते तिकडे आणि आम्ही 2-3 जणी वरतीच होतो. ते सगळ्या कळशांना वगैरे काम वगैरे केलं आम्ही सगळं. म्हणजे आमचे जे प्रॉप्स होते त्यांना आम्ही रेडी ठेवलं. आणि सो आता मी करते ब्लॉग एंड आणि झोपून घेते, कारण 2-3 दिवस झालं खूप थकायला झाले. पण आता सहन होत नाही. आता लवकरात लवकर मी झोपून घेते. सो बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी अँड हॅपी. बाय. अंग आवाज अंग मोबाईलला बघतो. ओ माऊ माऊ ओ माऊ ओ ओ ओ ओ ओ लाता मारतोय कसं. ओ त्याची बाराखडी चालू आहे. बाय कर अंगे.